नेक्स्ट मॉर्निंग. जय शिवराय मित्रांनो, सगळ्यात आधी सर्वांना गुड मॉर्निंग. तर मला माहिती आहे मागची सिरीज तुम्हाला आवडली असेल, म्हणजे मागचे 3 पार्ट. तर आज 4थ्या पार्टमध्ये आपण म्हणजे जाणार आहे संकेतच्या फार्म हाऊसला जाणार आहे आणि 2-3 प्लेस आहे आपण ते कवर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण आहोत मडून काकाच्या घरी. मडून काका म्हणजे आपले कल्पेशच्या पप्पांचे मित्र. तर आज म्हणजे किती 8-9 वाजता आम्ही म्हणजे घर सोडणार इथून आणि इथून डायरेक्ट आपण जाणार आहे संकेत यांच्या फार्म हाऊसवर. आता सगळे तुम्ही बघू शकता रेडी होत आहेत. इथं बाकीचे 2-3 जण झोपलेत. रात्री आम्ही झोपलेलो पण लाईट गेली म्हणून कोण झोपला नाही. तर आता सगळे म्हणजे आता हळूहळू आंघोळ करतील, रेडी होतील, कारण मंदिरात पण जायचं म्हणून आंघोळ करतोय. नाही तर संकेतच्या फार्म हाऊसला जाऊन डायरेक्ट आपण आंघोळ केली असते. हा, एक आमचा मित्र झोपून घोरतो, रात्री पण घोरत होता. कोण हर्ष जोशी, तू झोपलाय. हे बघा मित्रांनो कसा झोपलाय बघा मांजरला घेऊन. हर्ष हे बघा कसा घोरतोय. दिवेश बोलतो मी घोरत नाही, बघा कसा घोरतोय. बघितलं मित्रांनो कसा घोरतोय तो. मी तुम्हाला गावाकडची चूल दाखवणार. आता तुम्ही बोलणार की मी चूल नाही बघितली आहे कधी, तरी पण बघून घ्या ना एकदा, मी दाखवतोय. हे बघा त्याच्यात पाणी गरम केलं आहे मग सगळ्यांना आंघोळ करायला. पण तुमचा भाऊ गरम पाणी आंघोळ नाही करत, थंड्या पाणी आंघोळ करतो. हा एक ओपन बाथरूम आहे, तिथं मी आंघोळ करणार आहे, कारण तिकडचे 2 बाथरूम आहेत ना ते पॅक आहेत, तिथं आंघोळ करतायत सगळे. आणि यो बाहेरचा व्ह्यू. तर चला मग आता आंघोळ करतो, कपडे घालतो मस्त 1 नंबर, कारण आपल्याला जायचं आहे मंदिरात. त्यानंतर आपण संकेतच्या फार्म हाऊसला, तिथं स्विमिंग पूलला परत आंघोळ करू. 15 minutes later. मस्त रेडी झालो आहे आणि आता घेतलं आहे सामान भरायला. सामान भरून आपण डायरेक्ट निघणार आहे मंदिरात. मंदिरात पाया पडू आणि मग जाऊ डायरेक्ट संकेतच्या फार्म हाऊसला. ही माझी बॅग. निसर्ग बघा तुम्ही सकाळचं. तर किती वाजले टाईम दाखवतो, 7:31 झालेत, म्हणजे एक अर्ध्या तासात निघू आम्ही. 8-9 बोललेलो ना, मग 8 वाजतील निघू. 10 hours later. आपलं मालवणला आहे, म्हणजे मालवणला आपण आहे अंगणवाडीला. भराडे देवीच्या मंदिरात आपण चाललोय आता. हे दोघं पैसे पळत आहेत बघा. मस्त आता दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. ते बघा मंदिर 1 नंबर. तुला पुरा मंदिरचं स्ट्रक्चर बघायचं असेल, मंदिरबद्दल काहीतरी संकेत सांगतोय. सांग संकेत. पुरा मंदिराचं स्ट्रक्चर. हा समोर बघा त्या काचेत आहे ना, मंदिराचा पूर्ण सॅम्पल दिला आहे. आपण आधी आतमधून बघू, मग त्यानंतर तो मी म्हणजे तिथं जाऊन दाखवतो सॅम्पल. आई शपथ, मंदिर भारी आहे, खरंच भारी आहे. तुला मार्बलनी कटिंग केली आहे. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर आतमधला शॉर्ट्स नाही काढू शकणार. तरी मी चालेल बोलतो, थोडीशी घेऊ आपण. 1 नंबर आहे मित्रांनो बघा. 1 नंबर. श्री भराडे देवी. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही होते, तरी पण थोडीफार घेतली मी व्हिडिओ. बाकी चला मग आता निघालो आम्ही परत. आपण आलो आहे कुणकेश्वर बीच आणि कुणकेश्वर मंदिरच्या इथं. आधी पाया पडू आणि मग त्याच्यानंतर आपण बीचला जाऊ. मला नाही वाटत इथं व्हिडिओ काढणं अलाउड आहे. इथं पण त्या मंदिरात पण व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, मग बाहेरचाच काढला आहे, मग त्याचा पण बाहेरचाच टाकणार मी. आणि इथं पण मला नाही वाटत व्हिडिओ काढू देणार. आतमध्ये जाऊन बघू. इकडे शंकर भगवानचं मंदिर आहे, महादेव यांचा. हर हर महादेव. व्ह्यू बघा, मंदिर खरंच भारी आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसेल तर मी बाहेरचाच घेतो, आतमधला काही शॉर्ट्स नाही घेणार. आणि मंदिरच्या समोरच बीच आहे, तर बीचचे पण 1-2 क्लिप दाखवतो मी तुम्हाला. बाकी खरंच मंदिर खूप जास्त चांगलं आहे. मंदिर खरंच भारी आहे मित्रांनो. हे बघा बीच बघा, लाटा बघा किती जोरात येतात. 1 नंबर आहे. लाटा बघा लाटा.
एक नंबर आहे. दर्शन करून घ्या आणि पाया पडून घ्या. हर हर महादेव. तर दर्शन सगळं झालं आहे. तर दर्शन घेतलं आणि प्रसाद पण घेतला. घरी प्रसाद घेऊन जायला याच्यात सगळे लाडू आहे. मी लाडू खाऊन बघितला, एक नंबर आहे. आणि ते बोलले की म्हणजे असं 3 महिने आपण ठेवू शकतो, खराब नाही होणार. तर म्हणून थोडे जास्त घेतले. 300 रुपये ते घेऊन टाकलं. आता बाकी व्ह्यू बघा तुम्ही बाहेरचा, एक नंबर आहे. आता भूक लागली आहे, जाम भूक लागली आहे. मग आता बघतो मी चप्पल कुठं काढलेली. मी चप्पल खालती काढली. तर चप्पल आपण चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता बिस्ता करू, कारण लई भूक लागली आहे. सकाळी नाश्ता पण नाही केला आहे. नाश्ता करू आणि मग डायरेक्ट जेवायला जाऊ. तर मित्र माझे सगळे खाली गेलेत, तर चप्पल घालतो आधी आणि मग जातो त्यांच्याकडे. तर मग नाश्ता करतो आपण. नाश्त्याला आपण काय घेतला, मिसळ पाव आणि वडा. मिसळमध्ये एवढी मजा नाही आहे म्हणून वडा घेतला मी. नाश्ता झालाय आणि आता आपण निघणार इथून. म्हणजे कुंकेश्वर बीच बघितला आणि मंदिर पण बघितला, एक नंबर होता. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या. आता आपण दुसऱ्या मंदिरला जाणार आहे. तो कल्पेश आपल्याला दाखवतोय गुगलवर सर्च करून. अजून सर्च नाही झालाय भावाचा, होतोय सर्च. जरा थांबा, वेळ लागेल. मंदिरचं नाव तरी सांग आमच्या ऑडियन्सला. रावस. या मंदिराचा परिसर एवढा सुंदर आहे ना. हो ही शपथ, जाम भारी आहे. मासे विषय दिसतात, एक नंबर आहे. यो बघा बघा मासे, पाणी बघा एकदम क्रिस्टल की, असं वाटतंय पाहू याच्यात मी. जाम भारी आहे बघा. आई शपथ, काय क्लिअर आहे पाणी, काय क्लिअर आहे. तुम्ही मंदिर बघू शकता, खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं म्हणजे की भारी मंदिर आपल्याला भेटेल बघायला गणपती बाप्पांचा. हे बघा, ह्याच्यात मासे दिसत असतील तुम्हाला. म्हणजे एवढा क्लिअर आणि एवढा छान पाणी ना, मला असं वाटतं त्या पाणीत उडी टाकू मी, एक म्हणजे एक डाईव्ह करू. खरंच खूप जास्त छान पाणी आहे. पाणी बघा कसं चाललंय. खरंच एक नंबर, एक नंबर. आणि इकडचं पाणी तर बाबा बाबा, असं बघून वाटतंय ना पाणीत जाऊ. खरं असं मला बघून वाटतंय पाणीत जाऊ करून. मासे दिसत आहेत का, एवढं क्लिअर पाणी आहे. मग इथं पण दर्शन करून झालं, खूप जास्त छान वाटलं. आणि आता मग आपण डायरेक्ट चाललो आहे संकेतच्या फार्म हाऊसला. तिथं जाऊन आता बघू त्यांच्या फार्म हाऊसचा स्विमिंग पूल खूप जास्त मोठा आहे. मग तिथं पोहायला डायरेक्ट उतरू, कारण हे पाणी बघून माझा पोहायचं मन झालं आहे. पण इथं पोहू नाही शकत कारण माझ्याकडे कपडे नाहीत. आता आपण आहोत लांज्याला पोचलो आहेत. इथून याचा फार्म हाऊस काहीतरी एक 15 किलोमीटर असेल. आता आपण इथं सामान घ्यायला आलो आहे. चिकन बिकन काहीतरी बनवणार आहे ना, मग ते मॅगी बिगी जरा सामान घ्यायला नको का. काय घेतल्यावरच काय बनवणार ना. मॅगी घेऊ खायला, चॉकलेट बिकलेट घेऊ. पैसे ते भरतील, आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. तर लोकांचे येऊन नुकसान करता येईल, तर लोकांच्या दुकानात येऊन. आपण सामान सगळं घेऊन टाकलंय. म्हणजे आपण आर के बाजारला गेलतो. आर के बाजार नाही, सॉरी, ते अपना बाजार होता. बार नाही, हा बाजार होता ते. मग त्यातनं आपण सगळं सामान घेऊ, सगळं म्हणजे थोडंसं सामान घ्यायचं होतं. साबण घेतला फक्त, साबण आणि हे घेतलंय, साबण आणि हे. तर आता विषय झालाय म्हणजे फार्म हाऊसला जाऊन म्हणजे जेवण बनवणं म्हणजे खूप टाइम लागेल. मग आता म्हणजे चालू आहे की म्हणजे बाहेरूनच काहीतरी घेऊ आणि म्हणजे खाऊ, करून मग तिथं जाऊन मग फ्रेश होणार पोरं आणि मग बनवणार खूप टाइम झाला. आणि आता सगळ्यांना भूक लागली मग जोरात. मग आता ते लोक गेले तिथं समोर विचारायला, मी दाखवतो तुम्हाला बघा. ते समोर गेले तिथं विचारायला म्हणजे काय भेटतोय की नाही. तर भेटत असेल तर तिथूनच ते लोक काहीतरी पार्सल घेतील. मग फार्म हाऊसला जाऊन आपण खाऊ मस्त एकदम. भूक तर मला पण खूप लागली आहे, पण आता बघू काय विषय. पण इथं थांबून जेवणार आहे, पार्सल नाही घेणार आहे आपण. इथं थांबून जेवणार आणि मग जाणार फार्म हाऊसला. काय मागवले बाबा. चालेल, आपल्याला काही चालेल, फक्त आपल्याला खायचं आहे कारण आपल्याला जाम भूक लागली आहे. खाऊ, काहीतरी खाऊ.
One eternity later. शेवटी बोललो संकेतच्या फार्म हाऊसला. आता किती वाजलेत बघा, 4:54 झालेत. 4:54 हा बरोबर 4:54 झालेत. तर शेवटी आपण पोचलो आहे. मग एक फार्म हाऊसचा टूर करूया, म्हणजे फार्म हाऊस टूर करूया आपण. हे संकेतचा फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसच्या बाजूला म्हणजे फार्म हाऊसच्या एकदम लागूनच म्हणजे डॅम आहे. तो बोला डॅम आहे. डॅम हा म्हणजे पाणी एवढं नाही आहे पण आहे डॅम. स्विमिंग पूल आहे पण स्विमिंग पूलला पाणी नाही आहे. हा बोलला भरून ठेवणार होते पण काय स्विमिंग पूल खाली आहे पण खोल खूप जास्त आहे. यो बघा स्विमिंग पूल. आता मी म्हणजे कपडे म्हणजे फक्त खालचं पॅन्ट काढलं आहे आणि चेंज केला आणि फ्रेश झालो. तर तुम्ही बघू शकता सगळे झोपलेत बघा कसे. तर जास्त आवाज नाही करणार मी आतमध्ये. सगळे झोपलेत. उठल्यानंतर चिकन करणार आहे, कौला फ्राय करणार आहे आणि स्विमिंग पूल पण अजून खालीच आहे. काय माहीत भरणार की नाही आज. मग तो भरल्यावर त्याच्यात पोहायला जाऊ. ते तिथं डॅमला जाणार होतो. मग ते आता मूड नाही तर गेलो असतो कारण माझ्याकडे एक्स्ट्रा कपडे नाहीत आणि सुकायला टाईम पण नाही. म्हणून आपण बघू सकाळी गेलो तर गेलो, नाही तर स्विमिंग पूल जर भरला तर मग त्याच्यात जाऊ. तर सगळे झोपलेत आणि मला झोप नाही येते. तर मी विचार केला की आपण डॅमच्या इथं जाऊन येऊ, म्हणजे इकडचं वातावरण बघू. ह्याच्या म्हणजे फार्म हाऊसला सगळे आंब्याचे झाडं लावून ठेवले त्यांनी. आंब्याचे आणि मध्ये अजून पण झाडं आहेत खूप सारे. मस्त आहे फार्म हाऊस याचा. तर खरंच व्ह्यू खरंच भारी आहे. शपथ खरंच भारी आहे. समोरचा व्ह्यू दाखवते एक नंबर आहे. फुल म्हणजे पिक्चर सीन असतो ना, पिक्चर सीन तसा आहे. हे बघा एक नंबर. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत निघा, असं ट्रिप करा. आता एक म्हणजे अनप्लॅन्ड पण ट्रिप झालं आहे. हे लोक बोलत आहेत की म्हणजे महाबलेश्वरला जाऊ. आम्ही म्हणजे 2 प्लेस डिसाईड केले ते जायला. गणपतीपुळे तर जाणारच आहे आणि अजून एक प्लेस डिसाईड केला तो कॅन्सल केला आणि त्यात म्हणजे महाबलेश्वर ॲड केलं यांनी. तर आता म्हणजे हे लोक बोलत आहेत की महाबलेश्वर जायचं आहे करून उद्या पहिले गणपतीपुळे जाऊ आणि मग त्याच्यानंतर आपण महाबलेश्वरला निघू. तर म्हणजे एका ट्रिपमध्ये खूप जास्तच फिरून झालं, खूप जास्तच. म्हणजे घरी सांगून आलो की मी कोकणात फिरायला चालू, पण आधी गोवा गेलो, मग कोकण, मग मालवण, मग आता महाबलेश्वर. शपथ एक नंबर मजा आली. म्हणजे येते अजून. आणि मला माहिती आहे तुम्हाला लोकांना पण मजा येते माझी ब्लॉग बघायला. आणि जर काय म्हणजे म्हणजे आवडत नसेल तुम्हाला तर बिंदास कमेंट करून सांगा, मी चेंज करेल. म्हणजे प्रयत्न करेल चेंज करायचा आणि अजून चांगलं करायचं मी ट्राय करेल. तोपर्यंत तुम्ही डॅम बघा, डॅमचं पाणी बघा. भारी आहे ना. मला तर भारी वाटतं आहे ते तिथून म्हणजे व्लॉगमध्ये एवढं चांगलं दिसतं आहे की नाही दिसतं आता ते मला आयडिया नाही. पण मला माझ्या डोळ्यासमोर तर खूप जास्तच भारी वाटतं आहे. खूप म्हणजे खूप जास्त भारी वाटतं आहे. हो लाईट आली आहे आणि पूल भरायला घेतला आहे आता पोरांनी. म्हणजे हाताने नाही भरत आहे, मोटर चालू केलं आहे. दाखवतो मी तुम्हाला. बघा तर पूल भरता मला वाटतं रात्री नाही तर मग रात्री भरेल. 3-4 तास लागतील भरायला. भरल्यानंतर मग उतरू आपण पूलमध्ये. किती म्हणजे डायरेक्ट सकाळीच भेटतं आता पूलमध्ये उतरायला, त्याच्या आधी नाही भेटणार. तर चिकन बिर्याणी करणार आहे कन्फर्म झालं आहे आणि त्याची सामग्री सगळे सामान आणलं आहे बघा. बिर्याणी तर फिक्स आहे. सोबत बनवू, सोबत बघू, मज्जा करू आणि मग सोबत खाऊ. आता चालू झालं आहे आपलं चिकन बिर्याणी बनवायचं सीझन. हे बघा चिकन बिर्याणी बनवायचा प्रोग्राम आपला चालू झाला आहे आणि चिकन बनवणारे आपले शेफ आहे कल्पेश सेफ. हो कल्पेश सेफ, कसं बनवतोय बिर्याणी? तर बिर्याणी सोबत काय होणार आहे ते आता बघू आपण हळूहळू. बिर्याणी बनायला तर लागली आहे पटापट. हे बघा कोणतरी बोंबलते बघा, असं बोंबलते बघा.
सगळे उघडे नागडे आहेत. मला बोलतात कॅमेरा बंद कर, पण मी काय कॅमेरा बंद नाही करत. मला काय मग धमकी देते. चा धमकी देतो अरे गांडीत दम तर बाहेर ये. अरे ये बाहेर. घाबरायचं नाही कधी पण. बाकी आपला शेफ बघा एकटा बिचारा चिकन बनवतोय, बाकी सगळे आई घालतायत आपली, पण एकटा चिकन बनवतोय तो. बघा तेल बिल कसं टाकतोय, एक नंबर फुल हिशोब घेऊन नाही का. बाकी आपला एक अजून एक शॉट झाला आहे, म्हणजे आपल्या इथं नेटवर्क नाही, मग कल्पेश शेटच्या इथं संकेत शेटच्या इथं वायफाय आहे, म्हणजे सगळं वायर बिर टाकून ठेवलं आहे. पण विषय असा झाला आहे की हा लॉक आहे, ह्याचा चावी भाऊ घरी विसरून आला आहे. मग आता त्याला खोलायचं आम्ही प्रयत्न करतोय. बघा काय काय आणलं आहे खोलायला. चाकू आणलं आहे आणि मी ते पण आणलेलं, कुठं गेलं ते, हे आणलं आहे, हे अजून अजून हे आपलं टूल्स आहे, पण हे टूल्स काही कामाचं नाही आज मला समजलं, तर आपण दुसरा काहीतरी घेऊ. नको नको रे आपटो, नको रे नको रे. तर बघू शकता कुठं याच्या गांडीवर फोड याच्या गांडीवर फोड झाला. विषय झालाय दिवसचे ना अंगात आलत आहे बघा, हाताने फाडलाय या अंगात आलत कुठं. हे दिवेश कर रे, इथं आमच्या एवढे लागतात ना, आम्हाला झोपायचंय रात्री. प्रूफ पाहिजे ना. नाही शांत बस, नाही झालं दिलं प्रूफ पाहिजे ना. हे बाबा चिकन पासून लांब राह तू, चिकन पासून लांब राह तू. बिर्याणी खायचं तू चूक ना. ए पबजी खेळतो का? मग तो लिंबू पकडून इथेच उभा राहा. नाही नाही पकड, हाताला ठेव, तिथेच उभा राहा. ते जेवण पण आपलं बनवणं चालू आहे, म्हणजे चिकनचं राईस झालं आहे आणि याच्यात चिकन आहे आणि अजून इथं वाटण बनवतोय तो. म्हणजे खूप काय एकत्र चालू आहे, त्याच्या अंगात पण आलंय आणि इथं आमचं जेवण पण चालू आहे. बाहेरून बघा बाहेर गेला ना गांडीत गोली. तुझ्या गांडीत मारली ना मित्रांनो तुम्ही बघू मिरची मिरची काय नाही इथे उभा राहा. मिरची काय लोणचं आहे घालतोय का? लिंबू पाणी बनवून लावड्या. चल मी ना जैन चापट राम पकडतो उचल ठेव. मित्रांनो मी चिकन पण बघा त्याचं वाटण काढलंय त्याने, मस्त बनवतोय तो. गाणं बोल ना बोलता तरी. हनुमान चालीसा बोल. हा भाई तुझ्या हलका आवाज कोणताच नाही. पण चिकन बार्बेक्यू पण करतोय स्विमिंग पूलच्या इथं समोर, हे तुम्ही बघू शकता. तर एवढ्या दिवसानंतर आज खूप काय चालू आहे, तर आपण नंतर बघू रात्री काय होतं, अजून काय होतं का. मी व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर करतो ब्लॉगमध्ये आणि सर्व तुम्हाला दाखवतो. मला वाटतं चिकन मुलं त्याला असं काय झालं असेल, तर बघू आपण पुढं काय होतं. तोपर्यंत आपण चिकन बार्बेक्यू करू आणि खाऊ. त्याला चिकनपासून आता थोडा लांब ठेवू, थोडा वेळ मस्त बार्बेक्यू होतं. आज ना पूर्ण म्हणजे असं मला वाटतं ना हॉरर सीन होणार आहे, कारण आता पण मी बाहेर होतो ना चिकन बनवून आम्ही म्हणजे बार्बेक्यू करते, मग तिथं पण थोडंसं मला भात झालं, मग मी डायरेक्ट आतमध्ये आलो आहे. सगळे आतमध्ये आहेत, कोण बाहेर नाही जाते, कारण याचा फार्म हाऊस ना अख्खा म्हणजे ओपन आहे आणि ओपन आणि सगळ्यात डेंजर गोष्ट की म्हणजे याचा फार्म हाऊस डायरेक्ट डॅमच्या लागून आहे, म्हणून जरा जास्तच भीती वाटते. तर बघू आता कसं काय रात्री म्हणजे काय होतो काय नाही होतो, पूर्ण ब्लॉगमध्ये मी सांगतो तुम्हाला. तर मी मुद्दामून रूममध्ये आलो आहे, कारण तर म्हणजे मी घाबरत नाही पण बाहेर भास होतो आहे थोडा थोडा. मित्रांनो चिकन बार्बेक्यू आपलं झालं आहे बऱ्याचपैकी. सेकंड वाटी काढली आपण, मस्त झाली. एक नंबर टेस्ट झाले मित्रांनो. तेव्हा
तर तुम्ही बघू शकता आता किती वाजलेत 11:40 झालेत आणि पूल ना अख्खा म्हणजे भरला आहे. मला वाटतं एक करीब 3 तास लागले असतील पूल भरायला, 3-4 तास, आणि शेवटी पूल भरला आहे. यो लिंबू मी हातात का घेतला आहे कारण मी मागच्या म्हणजे आता 2-3 मिनटं आधी सांगितलं तुम्ही काय काय घडतंय म्हणून हा लिंबू घेतला आहे मी. तर चाललो आहे पोवायला. करी नाही करत आहे म्हणजे सिरियस आहे. हा आमचा मित्र पुढं चालला आहे ना, ह्याच्या अंगातनं म्हणजे खरंच आलं आहे म्हणून लिंबू घेतली. हे आमचा संकेत शेट यांचा फार्म हाऊस आहे अक्का. आपला अजून पण पुढे पण आहे. कुठला फार्म हाऊस? म्हणजे रास पैसा गावलेत ना. परत त्याच्या आतमध्ये आली आहे. मी दाखवतो तुम्हाला. पकड व्हिडिओ. नाही माझे जवळ आलं तर मी डान्स मारेल. बाबा हे नको काढू नका. मित्रांनो हे सोड. जय श्री गोरक्षनाथ. जय श्री गोरक्षनाथ. जय श्री गोरक्षनाथ. जय श्री गोरक्षनाथ. मित्रांचो यू सोबत प्रँक झाला, लय घाण प्रँक झाला त्याच्यासोबत. मित्रांनो एक नंबर प्रँक झालाय. खाऊन पिऊन झालाय. आता मस्त पितोय आणि पितोय म्हणजे एनर्जी ड्रिंक नाही तर बोलणं दारू पितोय. राहुल काय ड्रिंक बिंक करत नाही. प्रँक एक नंबर झालाय. संकेतला सांगा संकेतला विचारा जाम खूप जास्तच मजा आली प्रँक करायला त्यासोबत. म्हणजे लय घाबरलेला तो पण मजा आली. तर आता उद्या आम्ही सकाळी आधी कुठं जाणार आहे सकाळी आपण? महाबलेश्वर. डायरेक्ट नाही, आधी पहिले गणपतीपुळे जाणार आहे, मग त्याच्यानंतर महाबलेश्वरला जाणार आहे. तर आजचा दिवसाचा व्लॉग इथंच संपतोय आणि भेटूया आपण उद्याच्या पार्टमध्ये. म्हणजे महाबलेश्वर थोडा अनप्लॅन झालाय पण ठीक आहे तरी म्हणजे फिरून घेऊया आपण. भेटतोय तर आता तो प्रँक किनार बिनी यांची गांड मारणार. आई लोक बोलतात ते व्हिडिओ नको टाकू पण मी टाकणार तुमच्या आईची गांड. ते व्हिडिओ पण क्लिप्स आहेत माझ्याकडे. यांची गांड मारणार ना आई सवाड्यांची. बघा तुम्ही. चला भेटूया पुढच्या प्लॅनला. तोपर्यंत बाय.